प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूचे कर्म ठरलेले आहे आणि ते कर्म त्या चैतन्याच्या आधारे केले जाऊ शकते. म्हणून अर्जुना, ते चैतन्य म्हणजे मी नव्हे, मी अस्पर्शित, वेगळा आणि अलिप्त आहे. अर्जुना, या सृष्टीमध्ये जे काही कार्य मला करायचे आहे ते कार्य मी कधीच एकटा करू शकत नाही. मला या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये जे काही कार्य करायचे आहे त्यासाठी मला मनुष्याची गरज लागते. म्हणून मनुष्य हा माझा सर्वोत्तम चैतन्य असणारा एक अंश आहे. सर्व प्राणी मात्रात मनुष्याला जी मी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या आधारे, त्या चैतन्याच्या आधारे तो सर्वोच्च स्तरावर जीवन जगू शकतो आणि त्याचे प्रत्येक कर्म माझे कार्य म्हणून करू शकतो.